नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण कोडाईच्या फुलांची भाजी बनवली। तसंच आता ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवळांची भाजी बनवणार आहोत। मी जंगलामध्ये फिरता फिरता काही शेवळा गवसल्यात। हे पहा, एवढी गवसले आहे। याची आता मस्तपैकी भाजी बनवू आणि त्याची भाजीची रेसिपी तुम्हाला मी दाखवेन। चला तर शेवळाची भाजी आपण आज उडदाच्या डाळीमध्ये बनवणार आहोत। म्हणजे शेवळा कापून नंतर तसे उडदाच्या डाळीत टाकायची। पण शेवळा जर तशी शिजवली ना का मग खाजर होते, तर त्याचे टाकायला बोंडारीचा कवळा डिरं लागत आहे। तेच आता आणायला मी चाललो आहे। चला याव घेऊन। हे आहे समोर बोंडार आणि हे असं त्याचं कवळं डिरं हे घ्यायला लागतात। असं हे टाकलं ना शेवळात का मग नाही खाजरवत। असं कवळं कवळं घ्यायचं। चला तर पटापट घेतोय खुडून आणि भेटू सिद्धा घरी। शेवळा आता शिजून घ्याव, तर तिला तास 2 तास लागतील शिजायला। एकदम शिजवायला लागत आहे, नाही तर खाजरा होते आहे। हळद, मसाला, मीठ तिखटवाला,
एकदम खतरनाक अशी शेवळाची भाजी, ती पण उडदाच्या डाळीसोबत. आता उकळली का खायला तयार होईल शेवळाची भाजी. भाजी झाली तयार, उकळू राहिले. अजून थोडीशी उकळली का एकदम खायला तयार होईल झणझणीत भाजी शेवळांची, ती पण चुलीवरती. तर मित्रांनो, तयार झाली शेवळांची भाजी. बा थोडीशी वाटेत घेतली. आता मस्त टेस्ट करू, कशी झाली ती पाहू. का खाजरा होत्यात काय माहीत, चला तर टेस्ट करून पाहू. एकच नंबर टेस्ट, खतरनाक. वाव. एकच नंबर, भारी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपण आपल्या गावठी स्टाईलमध्ये शेवळांची भाजी बनवली उडदाच्या डाळीसोबत, ती पण चुलीवरती एकदम झणझणीत मस्त. भाजी पण एकदम खूप छान होती, एकदम भारी लागली. आपण बोंडारीचा पाला टाकल्यामुळं खाजरवला नाही तर तशी जर बनवली असती ना खाजरवला असता. हाच होता आजचा आपला व्हिडिओ. चला तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ तुम्ही पाहिला तर खरी, पण चॅनल सबस्क्राईब पण करून जा. चला तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.